Good morning, student friends. Today we are going to discuss the modern synthetic theory of evolution of life. आज आपल्याला अभ्यास करायचा आहे modern synthetic theory of evolution of life. Up till now, we have seen organic evolution of life, which tells that how the various chemicals they interact together and form a chemical atmosphere through which the life originated. The next one is organic evolution of life or Darwin's theory of evolution of life. Then mutation theory given by Hugo de Vries, and this is the modern synthetic theory of evolution of life, which studies all the disciplines of the life sciences, that is morphology, genetics, anatomy, ecology, paleontology. All such branches are studied well, and a group of scientists proposed a theory to explain how the life originates and it is evolved. आधीच्या ज्या थिअरी होत्या त्या प्रत्येक एका कॉन्सेप्टवर बेस्ड होता. इथे आता बायोलॉजीचे सगळेच एस्पेक्ट म्हणजे सगळ्याच ब्रांचेस ज्या आहे लाईफ सायन्सेसच्या, फॉर एक्झाम्पल मॉर्फोलॉजी असेल, एक्सटर्नल स्टडी असेल, जीन्सचा स्टडी, जेनेटिक्स असेल, इंटरनल स्टडीसाठी एनाटॉमी असेल, पॅलिओन्टॉलॉजी असेल, फॉसिल स्टडीजसाठी किंवा इकॉलॉजिकल किंवा एन्व्हायरमेंट स्टडीसाठी इकॉलॉजी आहे. ऑल दीज ब्रांचेस आर स्टडीड अँड देन the theory is proposed. That theory is called as modern synthetic theory of evolution. Now the main basic concepts are the criteria on which this modern theory is based. They are genetic variation, natural selection and isolation. ज्याच्या बेसिसवर ही थिअरी आहे ते तीन कॉन्सेप्ट आहेत: जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन अँड आयसोलेशन. नाउ सी ईच कॉन्सेप्ट वन बाय वन. आता एक कॉन्सेप्ट आपण घेऊया. फर्स्ट इज द जेनेटिक व्हेरिएशन. कशाला म्हणायचं? अकॉर्डिंग टू मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्यूशन, जेनेटिक व्हेरिएशन कॉजेस द इव्होल्यूशन. जेनेटिक व्हेरिएशन्स मुळे इव्होल्यूशन्स होतात. आता हे जेनेटिक व्हेरिएशन्स काय आहेत? चेंजेस इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी, दे आर कॉल्ड एज द जेनेटिक व्हेरिएशन. जीन काय आहे, जीन फ्रिक्वेन्सी काय आहे, हे प्रिव्हियस चॅप्टर मध्ये तुम्ही शिकलेले आहे. जीन कशाला म्हणायचं, जीन फ्रिक्वेन्सी कशाला, ह्यांच्यामध्ये जे काय चेंजेस होतात त्याला म्हणतो आपण जेनेटिक व्हेरिएशन्स. नाउ दीज जेनेटिक व्हेरिएशन्स मे ऑकर बाय द फॉलोइंग 4 वेज. हे जेनेटिक व्हेरिएशन जे आहे हे 4 प्रकारे होऊ शकतात. पहिलं आहे जीन म्युटेशन. नाउ व्हॉट इज द जीन म्युटेशन? If there is sudden permanent inheritable change in the gene, then it is called as the gene mutation. जीन मध्ये जर का एकाएकी परमनंट आणि जो एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होऊ शकतो असे चेंजेस झाले तर त्याला म्हणतो आपण जीन म्युटेशन. दिस जीन म्युटेशन कॉजेस द व्हेरिएशन अँड दिस व्हेरिएशन लीड्स टू द इव्होल्यूशन. सेकंड इज द जेनेटिक रिकॉम्बिनेशन. What is genetic recombination? Exchange of genetic material during sexual reproduction. The living organisms which are having the sexual mode of reproduction, during sexual reproduction, when there is a fusion of gametes or the crossing over process, then exchange of genetic material takes place. म्हणजे एका क्रोमोसोम वरचे जीन्स दुसऱ्या क्रोमोसोम वर जातात, त्या जेनेटिक मटेरियलच्या एक्सचेंजला म्हणतो आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन. मीन्स the chromosomes or the genes will combine again, that is called as recombination, and that recombination leads to the genetic variation which gives the evolution. Then third one is the genetic gene flow. When there is a flow of gene or movement of gene in and out of population. Population म्हणजे काय? A group of individuals which is interbreeding or true-breeding. Group of individuals ज्याचे सगळे कॅरेक्टर सारखे आणि ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनची सक्सेसफुल प्रोसेस होऊ शकते त्याला म्हणतो आपण पॉप्युलेशन. ह्या पॉप्युलेशन मध्ये जो काय जीन फ्लो होतो तो व्हेरिएशन किंवा युजफुल चेंजेस इन जीन घडवून आणू शकतो and that can be a driving force for evolution. Fourth one are the chromosomal aberrations. Structural and morphological changes in chromosome, they are called as chromosomal aberrations.
क्रोमोसोमल एब्रेशन्स कशाला म्हणायचे? स्ट्रक्चरल अँड मॉर्फोलॉजिकल चेंजेस इन क्रोमोसोम. आता हे चेंजेस कशामुळे होतात? बिकॉज ऑफ द जेनेटिक रिकॉम्बिनेशन. When during the sexual reproduction crossing over takes place and there is an exchange of genetic material. Genetic material ची काय होते? Exchange होते. Suppose these are the two chromosomes, one from the male parent, another from the female parent. When these two chromosomes they pair together and there is a crossing over, such type of the crossing over if takes place in between these chromosomes, then parts of the chromosome may get exchanged. Suppose हा part जो आहे हा या chromosome ला लागेल आणि हा part या chromosome ला लागेल, तर काय झालेलं आहे? दुसऱ्या क्रोमोसोमचा पार्ट आल्यामुळे त्याचा मॉर्फोलॉजिकल एक्सटर्नल अपीअरन्स चेंज झाला आहे. आता एक्सटर्नल अपीअरन्स चेंज झाला तर काय होईल? त्याच्या स्ट्रक्चर मध्ये चेंज होईल. स्ट्रक्चर मध्ये चेंज झाल्याने काय होईल? Now, if the morphology and structure of the chromosome changes, then there is a change in characters. Why? Because this chromosome contains the genes on a definite position called as locus. ह्या क्रोमोसोमवर एका विशिष्ट पोझिशनला विशिष्ट जीन बसलेला असतो जो peculiar that special character किंवा तेच विशिष्ट कॅरेक्टर तो एक्सप्रेस करतो. If this locus is changed, then there is a change in position of the gene and that change in position gene may changes the expression of the character. जसं आपण मेंडलने सांगितलं होतं, Mendel's factors they are responsible for the expression of the character. These Mendel factors are nothing but the genes. Therefore, change in gene causes the change in morphological characters or structural characters and that leads to the variation. त्याच्यामुळे व्हेरिएशन घडून येतात. सपोज फॉर एक्झाम्पल एखादा जीन असेल जो हेअर कलर साठी असेल तो एका या डेफिनाइट पोझिशनला असलेला आहे. हा जर इथून चेंज होऊन या पोझिशनला आला तर तो हेअर कलरचं जे कॅरेक्टर आहे ते एक्सप्रेस करू शकणार नाही. आता कॅरेक्टर एक्सप्रेस नाही केलं तर फरक काय? If this character is not expressed in next generation, then next generation will be differ from the previous one. पुढची जनरेशन ही वेगळी राहील आधीच्या जनरेशन पेक्षा. त्याच्या पुढची जनरेशन आणखी काही वेगळी राहील आणि कालांतराने हळूहळू पुढच्या प्रत्येक जनरेशन इतक्या वेगळ्या होतील की ही जी जनरेशन राहील इट इज कम्प्लीटली डिफरंट फ्रॉम द ancestral generation and this may lead to the formation of new species. याच्यामुळे ही वेगळी दिसते म्हणजेच काय करते ती नवीन स्पीसीज फॉर्म करते. and in this way this genetic variation may leads to the evolution. अशा प्रकारे genetic variation मुळे evolution होऊ शकते. Now these chromosome aberrations they are of 4 types. हे जे काय स्ट्रक्चरल आणि मॉर्फोलॉजिकल चेंजेस हे 4 प्रकारे होऊ शकतात. ते प्रकार कोणते? फर्स्ट टाइप इज द डिलीशन. डिलीशन म्हणजे काय? If any gene from the chromosome is deleted. आता सपोज इथे दिला A B C D E F G H. याच्यामधला D पार्ट काय झाला आहे? डिलीट झाला आहे. Then the resultant chromosome will not carry this D gene and therefore it expresses rather different character than the original and there are changes in structure and morphology. याच्या morphology आणि structure मध्ये काय झालं? Change झाला. Second one is the duplication. Now what is duplication? See here the original chromosome is A B C D E F G H. Here the B and C part get duplicated. Therefore, the resultant chromosome contain A, B, C, B, C, D, E, F, G, H. Means this portion is duplicated
morphology. Third one is the inversion. तिसरा कोणता आहे? Inversion. आता inversion म्हणजे काय? Let us say this is the original chromosome A, B, C, D, E, F, G, H. Here the BCD portion get inverted. BCD portion काय होतो? Invert होतो. And in the final or the resultant chromosome, the genetic combination is ADCBE. आता हा DCB हा काय झाला? उलटा झाला. म्हणून A जवळ काय आला? D आला. त्याच्यानंतर C आला, त्याच्यानंतर B आला, त्याच्यानंतर E portion आला. EFG. That causes the morphological and the structural change. Fourth one is the translocation. Whenever there is a recombination of the chromosome, then chromosomal parts get exchanged. Here see, the original chromosome is A, B, C, D, E, F, G, H. Here the A portion is replaced by M and O because the part of non-sister chromosome get attached to B portion and this A portion is detached and MNO portion get attached at the A position. हा पोर्शन डिटॅच झाला तो दुसऱ्या क्रोमोसोमला लागला आणि त्याच्या जवळचा MNO पोर्शन जो आहे हा क्रोमोसोमला लागला आणि याच्यामुळे याची मॉर्फोलॉजी पण चेंज झाली आणि स्ट्रक्चर पण चेंज झाले. So such type of genetic variations according to modern synthetic theory of evolution can causes the variations and these variation changes they lead to the natural selection and through natural selection there is a evolution of new species. Now this is the first main concept, genetic variation. Now see the second concept, natural selection. Second one is the natural selection. Now this natural selection is the important part of evolution because it is the main driving force of evolution. Evolution होण्यासाठीचा जो काय ड्रायव्हिंग फोर्स आहे, लीड रोल आहे, इम्पॉर्टंट रोल आहे, तो प्ले करतो नॅचरल सिलेक्शन. Now what is natural selection? Whenever there are variations or changes, these variations are of two types. Suppose these are the variations. These variations are of two types. Changes are of two types. Useful changes and some changes they are harmful. काही changes useful असतात, काही harmful असतात. Useful changes are selected by nature. Selected. The harmful changes they are eliminated. जे काही युजफुल व्हेरिएशन आहे, युजफुल चेंजेस आहे त्यांना नेचर सिलेक्ट करतो. दॅट इज कॉल्ड ॲज द नॅचरल सिलेक्शन. आता हे सिलेक्ट झालेले चेंजेस अडॉप्ट होतात एन्व्हायरमेंटल कंडिशन सोबत and these adopted variations they are passed on to next generation and in this way there is a evolution of species. हे सगळे चेंजेस दुसऱ्या जनरेशन मध्ये पास होतात, दुसऱ्या जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये पास होतात आणि कालांतराने एक नवीन स्पीसीज, एक नवीन प्रजाती त्यांच्यापासून काय होते, तयार होते. आता हे नॅचरल सिलेक्शन तीन प्रकारचे आहे. स्टॅबिलायझिंग सिलेक्शन, डायरेक्शनल सिलेक्शन, डिस्ट्रिब्युटिव्ह. तीन प्रकारे नॅचरल सिलेक्शन होऊ शकतं. पहिलं आहे स्टॅबिलायझिंग सिलेक्शन, दुसरं आहे डायरेक्शनल सिलेक्शन आणि तिसरं आहे डिस्ट्रक्टिव्ह सिलेक्शन. आता स्टॅबिलायझिंग सिलेक्शन कशाला म्हणायचं? इफ द नेचर सिलेक्ट द इंटरमिडिएट कॅरेक्टर रादर दॅन द एक्स्ट्रीम कॅरेक्टर. नेचर काय करतो आहे? सिलेक्ट करतो आहे इंटरमिडिएट कॅरेक्टर रादर दॅन द extreme character. The intermediate character म्हणजे काय? For example, here we take one example. Intermediate weight infants, they are more chances, having the more chances of survival than the example. Infants with intermediate
इन्फंट्स विथ इंटरमिडिएट, ज्यांचं वजन कमी आहे किंवा ज्यांचं वजन ॲव्हरेज आहे ते सिलेक्ट केले जातात. कमी आणि जास्त वजनाचे मात्र सिलेक्ट केले जात नाही. त्याला म्हणतो आपण स्टॅबिलायझिंग सिलेक्शन, because here natural selection maintains the stability of population. Here is the graph plotted against time and number of individuals. एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये किती नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल सर्वाइव्ह होऊ शकतात. दिस इज द पॉप्युलेशन आफ्टर सिलेक्शन. दिस इज द ओरिजिनल पॉप्युलेशन. हे ओरिजिनल पॉप्युलेशन आहे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे इन्फंट्स आहेत. इंटरमिडिएट वेट, देन overweight and underweight, but this is the final population in which intermediate weight infants they are selected. Second one is the directional selection. In this type, the nature select towards the one direction only. Nature's selection एकाच direction ला जातं. For example, DDT resistant mosquitoes. Originally, the mosquitoes they are killed by the spray of DDT. DDT हे काय आहे? पेस्टिसाइड आहे किंवा इन्सेक्टिसाइड आहे जे मस्किटोला किल करतं. But after certain time, these mosquitoes they develop or they get adopted for the DDT and they cannot be killed by the spray of DDT. That type of selection is called as the directional selection. Third type of selection is disruptive selection. This is a rare type of selection in which the extreme characters are selected. इथे काय पाहिलं होतं आपण स्टॅबिलायझिंग मध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर सिलेक्ट होतात. डिस्ट्रक्टिव्ह मध्ये एक्स्ट्रीम कॅरेक्टर्स आर सिलेक्टेड. Now what are these extreme characters? Let us see with example. For example, Darwin's finches. Darwin's finches. Darwin's finches म्हणजे काय? African seed cracker birds which are having three types of the beak. This is the long beak, this is the intermediate beak, and this is the shortest beak of the bird. Right? Now, these are the seed cracking bird. Seed cracker birds. Now here, nature selects the shortest and the long beak. This is the short beak. And this one is the intermediate beak. While the intermediate beak is eliminated and long and the short beak finches they are selected by nature, such type of selection it is called as the disruptive type of selection. So this is the second main concept of modern theory of evolution, that is the natural selection. Now these are the three types of the natural selective processes: stabilizing selection, directional selection, and the disruptive selection. So today we are discussing the 2 points or the 2 main concepts of the modern theory of evolution, that is genetic variation and the natural selection. ज्या 3 बेसिक कॉन्सेप्ट्स वरती थेरी बेस्ड आहे कोणती? मॉडर्न थेरी ऑफ इव्होल्यूशन. ते 3 कॉन्सेप्ट आहेत. फर्स्ट इज द जेनेटिक वेरिएशन which we had already discussed. Second one is natural selection. जे आता आपण डिस्कस केलं. आणि तिसरं आहे आयसोलेशन, जे आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. टुडे नाउ वी विल स्टॉप फॉर दिस मच पोर्शन ओनली, and the third concept of the modern synthetic theory we will discuss in the next lecture.